राजेश राजेश आई हे बघ मी तुला सगळं काय बोलणार होतास तू? हा, अरे लग्न करून आलायस, शुद्धी तरी होतास का? तीच ना गई बाबांना घेऊन आली होती आणि तमाशा झाला होता. हे बघा मी सगळं सांगायचा प्रयत्न करतो, आम्हाला फक्त आत येऊ द्या. आत? तुला आत यायचंय? तुझी हिम्मत कशी झाली हे बोलायची की तुला कळतंय तू काय केलंयस? तू हिच्याशी चालू मुलीशी लग्न लाज वाटत नाही तुला हे सांगताना? आता काय नीलंबरी समीरला सोडणार नाही. लेकिन समीर ने ऐसे क्यों किया? केम न करी शके? पोतानी इच्छा थी लग्न करवा एक गुनो छे के? अरे लेकिन राजश्री के साथ आज सुपारी फोड़ने वाला था ना. अरे थांबा थांबा, आपल्याला माहितीये का काय झालंय ते? ऐकून घेऊया ना त्याची बाजू. आई हे बघ श्रेयस गप्प बस, आतमध्ये जा. नाही श्रेयस ऐका सांगितलं. श्रेयस, आत जा. जा आतमध्ये. अरे श्रेयस, आई हे बघ मी शांतपणे सगळं सांगतो तुला. मी तुझा राग समजू शकतो. काय समजू शकतोस? काय समजू शकतोस तू? तुला समजतंय का तू काय केलंय? तू तू लग्न केलंयस, लग्न. खेळ वाटतो तुला लग्न म्हणजे? हा, हे अरे अरे तू तू स्वतः तयार झाला होतास ना हिच्याशी लग्न करायला, मग आता हे काय? काका हे बघा माझा तुम्हाला आईला राजसीला दुखवायचा हेतू अजिबात नव्हता. ती वेळच तशी होती, परिस्थितीच अशी निर्माण झाली की तुला हिच्याशी लग्न करावं लागलं असंच ना? मी तुला तुला कळतंय तू काय केलंस? तुला माहिती आज काय होतं? हिच्या सोबत तुझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता, हिच्या सोबत तुझं लग्न ठरलंय. ठीक आहे, मान्य नान्या, तू तुझ्या आईचा विचार केला नाहीस, कुटुंबाचा विचार केला नाहीस, कुणाचा विचार केला नाहीस, पण एकदा या पोरीचा तरी विचार करायला हवा असं असं वाटतं ना. अच्छा अच्छा, तुम्हा दोघांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे तुला हिच्याशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला असंच ना? तुमचं काही नातं लागत नाही म्हणजे तुझं काही नाही चुकलंय, चुकलंय आमचं. आपलं चुकलंय भडकमकर, आपलं आई माझं असं अजिबात म्हणणं नाहीये. मुळात या सगळ्यात कोणाची चूक नाहीये. मी रेस्टॉरंटच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. तिथे पोहोचल्यावर मला अर्पिता मॅडमचा मेसेज आला, त्यांना माझ्या मदतीची गरज होती. मी त्यांची मदत करायला गेलो, पण तिकडे गुंड होते आणि ते अर्पिता मॅडमवर अतिप्रसंग करत होते. मी कसं बसत त्यांना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, पण त्यांनी आम्हाला एका ट्रकमध्ये लॉक केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रक उघडला तेव्हा मी घाईघाईमध्ये लग्नाच्या मांडवात पोहोचलो. या सगळ्या प्रकारामुळे विराज सर चिडले आणि त्यांनी हे लग्न मोडलं. त्यांनी अर्पिताच्या चारित्र्यावर संशय घेतला माझ्यामुळे. त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली, त्यामुळे
त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. ए कसल्या फालतू गोष्टी सांगतोयस रे तू? नाही ते खरं बोल. तू गप्प बसा. तू नाही बोलायचं, तुझा बोलण्याचा हक्कच नाहीये. हे सगळं तू घडवून आणलंय ना. पुन्हा एकदा डाव साधलास ना तू. हे जे काही सांगतोय समीर, हा प्रसंग, ती माणसं, हे सगळं सगळं तुझं प्लॅनिंग आहे ना. तू घडवून आणलं ना, कारण तू मागे लागली होतीस माझ्या समीरच्या. तू भाग पाडलं ना लग्न करायला. समीर, समीर, अरे वेड्या, तुला काय झालंय? शहाणा आहेस ना तुम्ही. तुला तुला कसं कळत नाही? अरे हे बाई मा फालतू, मा भयंकर आहे. कटकारस्थान करण्यात एक नंबर. तू कसं बोललास तिच्या वागण्या बोलण्याला? मी दादा सगळं जे काही झालंय माझ्यासोबत ते फक्त आणि फक्त हिच्यामुळे झालंय. आठवतं ना? का विसरलास? हा, अरे हिच्यामुळे प्रत्येक वेळी आपण अडचणीतच आलोय. हिच्यामुळे आईला त्रास झालाय, आपल्या सगळ्यांना त्रास झालाय. तुझ्या तुझ्या मनात एकदाही विचार नाही आला का रे? हा, तू डायरेक्ट लग्न केलंयस. दीदी, प्रत्येक वेळेला जे काही झालं ते यांच्यामुळे नाही झालं याची खात्री केली आहे मी. उलट यांनी मदतच केली आपल्याला. विसरलीस? बाबांचा जीव वाचवला यांनी. म्हणून तू हिच्याशी लग्न केलं. जीव वाचवला या तशा नाही. माझा विचार नाही आला तुझ्या मनात आईला काय वाटेल. नाही 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 नाही, माझा समीर असं नाहीये. माझा समीर माझा ऐकतो ना. हा, माझ्या समीरची काही चूक नाहीये. हे सगळं ना या 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 मुलीमुळे घडलं. हे लग्न थोडीच आहे. मी नाही मानत या लग्नाला. नाही, तू असं करूच शकत नाही. हे लग्न नाहीच आहे. नाही, सोड मला. अर्पिता मॅडम सोबत लग्न झालंय माझं. हे नातं आयुष्यभरासाठी जोडलं गेलं. हेच सत्य आहे आणि हे सगळ्यांना स्वीकारावं लागेल. तुलाही. राजश्री,
राजश्री राजश्री मी 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 भडकम सांगा ना तिला समजावा ना. ऐका तुम्ही राजश्रीला समजावा ना. पोरगं लहान आहे, त्याला नाही कळत त्याने काय केलं. हिच्या दबावाखाली त्याने लग्न केलं असतं. मी सांगते ना, आपण हे लग्न मोडूया ना. लग्न होणार राजश्री आणि समीरचं लग्न होणार आहे. मी सांगते तुम्हाला, हे लग्न नाही. आपण होतो का लग्नाला? आपण बघितलं का लग्न? आपण नाही मानलं हे लग्न, म्हणजे हे लग्न मान्य नाही ना होत भडकम. ह्यासाठी जीव चालला होता ना तुझा? हा, ह्या घरासाठी जीव चाललाय ना तुझा? निलंबरी, बघ, दुसरी मुलगी आहेच. खंजीर खुपसला रे पाटीत. अरे, माझ्या राजश्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. ना हे घर उद्ध्वस्त केलं ना, तर नाव भडकमकर सांगणार नाही मी. काका, मी माफी मागतो तुमची. मी राजश्रीची माफी मागायला तयार. तुम्हाला शहाणपणा शिकू नकोस. तुला बोललो होतो मी समी, माझ्या राजसीच्या डोळ्यामध्ये पाणी दिसता कामा नये. मला हिच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचं. तू तिला आयुष्यभराचं दुःख दिलंस रे. चूक केलीस तू, आणि या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणार. लायकी नसताना तुमच्याशी प्रेमाने वागलो. हा भडकमकरचा तिरस्कार काय आहे ना, ते बघाल तुम्ही. नातं जोडायला आलो होतो रे तुमच्याशी. आयुष्याचं वेळ घेऊन जात. समीर देशमाने, हा दिवस लक्षात ठेव. अर्पिताने समीर बरोबर लग्न केलंय. सर, हे सगळं काय आहे? तुम्ही ठीक आहात ना सर?
पोपटात जीव असणाऱ्या राक्षसाची गोष्ट ऐकलीत लहानपणी? हो. काय घडतं गोष्टीत? काय घडतं? त्या गोष्टीतला राक्षस पोपटावर वार करतो आणि राजा तडफडायला लागतो. राजाला कळतच नाही राक्षसाने पोपटाचे किती हाल केलेत ते. सर ह्या गोष्टीतला राक्षस व्हायचा विचार करतोय मी. अजून किती चढणार आहेस? अजून किती चढणार आहे? माझ्या घराची वाट लावली. माझ्या पोरा हे फक्त कागदाचे तुकडे नाहीत, माझ्या स्वप्नांचे तुकडे आहेत. तू केलेस, तू माझ्या घराला लागलेलं ग्रहण आहेस तू, ग्रहण. आई, हे सगळं आता बोलून काही फायदा नाहीये. हे बघ, आपण आतमध्ये जाऊ आणि काय बोलायचंय तर? काय बोलायचंय? काय बाकी ठेवलेस बोलायला? हिच्याशी लग्न केलंस? किती वेळा सांगितलं समीर, हिची लायकी आहे माझी सून होण्याची? हा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या मुलीला या घरात प्रवेश नाही. आणि तू जे काही केलंयस, जे काही सांगतोयस, तिची बाजू मांडतोयस, तुलाही घरात प्रवेश नाही. आजपासून तू मला मेलास. अर्पिता मॅडम सोबत लग्न झालंय माझं. हे नातं आयुष्यभरासाठी जोडलं गेलं. हीच सत्य आहे आणि ही सगळ्यांना स्वीकारावं लागेल. अर्पिता मॅडम सोबत लग्न झालंय माझं. हे नातं आयुष्यभरासाठी जोडलं गेलं. हीच सत्य आहे आणि ही सगळ्यांना स्वीकारावं लागेल. तुला हे बघा, ही चाळ म्हणजे माझं कुटुंब आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या कुटुंबाचा एक भाग समजतो. त्यामुळे हक्काने एक गोष्ट मागतो आज. राग मानू नका. आता जे काही घडलं तो आमच्या घरातला खूप नाजूक प्रश्न आहे आणि तो आम्हाला सोडवावा लागणार आहे. माझी फक्त तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, प्लीज या गोष्टीची बाहेर चर्चा करू नका. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण समीर, अरे आज आम्ही इथे सगळे तुझ्या काळजीपोटी जमलो होतो रे. आम्हाला माहितीये तू खूप चांगला आहेस आणि तू कधीही चुकीचा वागणार नाहीस ह्याची खात्री मला आहे. तू असं वागतेस याला नक्कीच काहीतरी कारण असणार. ते नाही विचारत, कारण आमचा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त काही लागलं सवरलं तर नक्की आम्हाला सांग.
आम्ही आहोत तुझ्यासोबत. डोंट वरी समीर, हम सब आपका साथ है. तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू, खरंच थँक्यू. चला रे. यान. किती चांगली माणसं जोडलीत तुम्ही. पण माझ्यामुळे तुमची घरची माणसं तुटली ना तुमच्यापासून. अर्पिता मॅडम, घरची नाती अशी पटकन तुटतात का? नाही, पण मला वाचवण्यासाठी, माझ्या बाबांना वाचवण्यासाठी तुम्ही हे लग्न केलं. तुमचं ठरलेलं नातं तोडून माझ्याशी आयुष्यभराचं नातं जोडलं. समीर, तुमच्या घरचे चुकीचे नाही येतो. ठरलेलं लग्न मोडून एका तिसऱ्याच मुलीशी लग्न केलं हे कोण सहन करेल आणि का सहन करतील ते? मला माहित होतं हे असंच होणार आहे, म्हणून मी नाही 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 अर्पिता मॅडम, मी काही चुकीचं केलेलं नाहीये. आणि त्यांचा राग शांत झाला की माझ्या घरच्यांनाही पटणार आहे. मी जे केलं ती त्या क्षणाची गरज होती. क्षणाची नाही, माझी गरज होती, माझ्या घरच्यांची गरज होती. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं सगळं आयुष्य, सगळी नाती पणाला लावलीत. समीर, माझ्यामुळे तुमच्या घराचं दार तुमच्यासाठी कायमचं बंद झालं. ते तात्पुरतं आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, मनानं जोडलेली नाती अशी पटकन तुटत नाहीत. आई चिडली आता, तिचा राग शांत झाला की ती दरवाजा उघडेल आणि आपल्याला घरात घेईल. तुम्ही नका काळजी करू. आणि नाही आपल्याला घरात घेतलं तर? हे दोघं माझ्या नजरेसमोर नको आहेत मला. हिची तर काळी सावली सुद्धा माझ्या घरात यायला नकोय.